आज मी घेऊन आले 2 चिकनच्या मस्त अशा रेसिपी। तर मी इथे घेतलेलं आहे सगळं असं रेसिपीचं जे लागणारं साहित्य आहे ते। चला मी तुम्हाला दाखवते। हे मी चिकन घेतलंय अर्धा किलो आणि हे चिकनचं जे ग्रेव्ही बनवणार आहे त्याचं हे साहित्य। तर हे 2 मोठे कांदे घेतले चिरून, 2 टोमॅटो घेतले, हे आपले खडे मसाले आहेत सगळे आणि थोडे थोडे घेतले। तिखट लाल मसाला आहे, अद्रक लसूणचे पेस्ट केलंय, थोडंसं दही घेतलंय, चिकन मसाला, मीठ आणि हळद घेतलेलं आहे। आणि इथे जी दुसरी रेसिपी बनवणार आहे चिकनची ती चिकनचा खरडा आहे। तर त्याच्यासाठी कोथिंबीर घेतली आणि थोडेसे 4-5 असे पत्ते घेतलेत पुदिन्याचे आणि ते 7-8 मिरच्या आणि अद्रक लसूण घेतलेलं आहे। आणि आता ह्याच्यामधलं हाफ आहे ना, म्हणजे हाफ चिकन ते खरड्यासाठी यूज करणार आहे आणि हाफ आहे ते ग्रेव्हीसाठी यूज करणार आहे। चला आता आपण रेसिपीकडे वळूयात। कढई जी आहे ती तापली आहे, ह्याच्यामध्ये मी चांगले 2-3 चमचे तेल टाकते। ते पण आपले झालेले गरम। हे तेजपत्ते घेतलेले ते 4 ते टाकले, ते चक्री फुले बघू शकता इथे। ते दालचिनी घेतलेले 2 मोठे तुकडे, मोठी इलायची, गॅस थोडा बारीक केलाय। आता कांदा टाकते, कांदा जरा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आपल्याला। त्याच्यानंतर मग आपल्याला अद्रक लसूण टाकायचं। कांदा आपला थोडासा झालाय गोल्डन ब्राऊन। आता मी याच्यामध्ये टाकले अद्रक लसूणची पेस्ट, थोडंसं एकजीव करून घ्यायचं एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये। जास्त पण काय इन्ग्रेडियंट आपण ह्याच्यात यूज केलेले नाहीये। आता याच्यामध्ये आपला हे 2 टोमॅटो घेतलेले ते टाकते। आपल्याला शिजवून द्यायचं। आपला कांदा टोमॅटो जे आपण टाकले होते ते इन्ग्रेडियंट थोडेसे आपले आता मस्त झालेले आहेत गोल्डन ब्राऊन। आता आपल्याला हे मसाले आहेत ना ते टाकायचे। तर मी ते मसाले घेते टाकून। याची म्हणजे लाल तिखट आणि घरचं तिखट होतं, काश्मीरी पावडर आणि घरचं तिखट होतं त्याच्यात। चिकन मसाला, चमचा हळद घेतलेली होती, दही घेतलेलं होतं, थोडंसं घेतलं एकदम असं जास्त नाही, आणि हे मीठ घेतलेलं तर मी 2च चमचे टाकते। सगळ्याला एकजीव करून घेतलं। आता 2-3 मिनिटं हा मसाला आपल्याला शिजवायचा आहे व्यवस्थित चांगला असं। आपलं जे वाटण जे होतं ते छान मस्तपैकी शिजलेलं तुम्ही बघू शकता। आता मी याच्यामध्ये जे आहे ते चिकनचे हे पीस घेतलेले ते सोडते। अर्ध जे होतं ते मी काढून ठेवलेलं खरड्यासाठी, जसं मी तुम्हाला सांगितलं आपण एक दुसरी पण रेसिपी बनवते चिकनची। ते चांगलं 1-2-3 मिनिट वाफ काढेल आणि याच्यामध्ये मग आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं। तर मी बंद करून ठेवते झाकण लावून। आपलं चिकन जे आहे ते थोडंसं वाफेवरती वाफ काढली मी वाफ। आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकते, जास्त पाणी न टाकत आहे। आपल्याला जे आहे ते ग्रेव्ही करायचं आणि चिकनला पाणी सुटतं तसं पण। आणि आता आपल्याला दुसरी रेसिपी बनवायची, त्याच्यामुळे मी जे आहे ते हे चिकन लो फ्लेम वरती ठेवते। इथे बाजूला जो गॅस आहे चालू होतं।
हे चिकन खरड्यासाठी काढलेलं होतं साहित्य. आता हे मी वाटून घेते आणि हे आपली ग्रेव्ही होती ते मी लो फ्लेम वरती ठेवलंय. हे वाटून घेते आधी. मिरच्या याचे 2 तुकडे करून घेते. आपल्याला जेवढा तिखट हवंय त्यानुसार आपण टाकायचं. तरी मी इथे घेतलेत एक 7-8 मिरच्या, कारण जवळ थोडासा स्पायसी करायचं. खरडा असतो तो जरासा स्पायसीच असतो. आपण याचं जे आहे ते वाटण करून घेऊया. सो आता आपण आपली दुसरी रेसिपीकडे वळतोय. चिकन खरडा. एकदम साधी सोपी पद्धत आहे, काही असं जास्त नाहीये. तर मी याला तडक्याला जे आहे कढीपत्ता घेतलेला आहे. आता जरा तेल टाकते, 2 पळी तेल टाकते. कढई ऑलरेडी गरम झालेली आहे. वाटण करून घेतलेलं आहे मी बारीक असं. ते वाटण आपल्याला टाकायचं. वाटण टाकते. एकदम साधी सोपी पद्धत. गॅस फास्ट केला. आता वाटणाला जरा 1-2-3 मिनिटं शिजू देते. आपला जो मसाला आहे तो ऑलमोस्ट ना भाजत आलेला आहे. त्याच्यामध्ये मी मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची. हे सगळं वाटण पण एकदम एकजीव करून घेतो. पाणी बिलकुल नाही टाकायचं. आपल्याला हे चिकन जे आहे ते वाफेवर शिजवायचं. आपला हा मसाला जो चांगला परतून झालेला आहे. आता आपल्याला याच्यात चिकन टाकायचं आहे आणि चिकन टाकून 2-3 मिनिटं जरा व्यवस्थित चांगलं एकजीव करून घ्यायचं. पाणी बिलकुल यूज नाही केलं आपण. साईड बाय साईड बघू शकता इथे आपलं ग्रेव्ही पण रेडी होते. आता याला ठेवते 2-4 मिनिटं म्हणजे शिजेल, पाणी सुटेल त्याला छान. आता हे चिकन जे आहे ते वाफेवर शिजवायचं आपल्याला. आता याला मी जे आहे ते 1-5 मिनिटं शिजवते व्यवस्थित मस्त असं. आणि आपल्या इकडे ग्रेव्ही होते त्याच्यामध्ये आता आपण गार्निश करायला ही मी कोथिंबीर घेतलेली होती, ती कोथिंबीर टाकते. परत 5 मिनिटं ठेवूयात आपण. ऑलमोस्ट आपलं हे बघा ग्रेव्ही होत आलेलं. थोडंसं पाणी आटवायचं आपल्याला अजून. सो मंडळी आपली रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे मस्त. इथे बघू शकता चिकनची ग्रेव्ही आणि इथे आहे चिकन खरडा. सो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. टाटा.